अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने भारत फायनान्स कंपनीच्या एजंटला मारहाण करून लूटमार करणाऱ्या टोळींचा पर्दाफाश करत 5 आरोपींना अटक केली आहे, तर एक आरोपी फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आकाश पाटील हे भारत फायनान्स कंपनीमध्ये कलेक्शन एजंट म्हणून काम करतात. 10 एप्रिल रोजी सायंकाळी ते नांदगाव खंडेश्वर परिसरातून पैसे गोळा करत परत जात असताना एकपाडा ते सावंगी मार्गावर अज्ञात आरोपींना मोटरसायकलवरून पाठलाग करत त्यांना खाली पाडले. त्यानंतर काठीने मारहाण करून त्यांच्या जवळील सुमारे 1.25 लाख रुपये रोख रक्कम व मोबाईल फोन लुटून आरोपींना फरार आहे. या प्रकरणी चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याची गांभीर्याने लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केली. गोपनीय माहिती व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध घेत 5 जणांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यापैकी एक आरोपी पूर्वी संबंधित कंपनीत काम करत असल्याने त्याला कलेक्शनची माहिती होती. त्याने साथीदार माहिती देऊन लूटमाराचा कट रचल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपीकडून 40,100 रुपये रोख रक्कम, एक मोटरसायकल व 5 मोबाईल फोन असा एकूण 1,60,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आहे. अटक आरोपींना पुढील तपासासाठी पोलीस कोठडी ठेवण्यात आले असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.